5व्या श्लोकापासून त्रिगुणांचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याच्या आधी भगवंतांनी जगाचं वर्णन केलं. जगाची उत्पत्ती कशी होती. जग त्रिगुणात्मक आहे म्हणून त्रिगुणांचं वर्णन करणं अपेक्षित आहे. या जगामध्ये सगळंच त्रिगुणात्मक आहे. लोक त्रिगुणात्मक आहे, वस्तू त्रिगुणात्मक आहे, स्थळ काळ सगळं काही. तर त्या त्रिगुणांच्या वेगवेगळ्या ज्या छटा आहेत, की त्रिगुणांमुळे बंधन आहे. मग या त्रिगुणांमुळेच आपण वेगवेगळ्या अवस्थांचा अनुभव करतो. 2 प्रकारचे सत्य आहे. एक आहे व्यावहारिक सत्य आणि एक आहे पारमार्थिक सत्य. पारमार्थिक सत्य काय आहे की आत्मा त्रिगुणातीत आहे. त्रिगुणाचा संस्पर्श त्याला होत नाही. संश्लेष म्हणतात, संस्पर्श. त्रिगुण प्रकृतीचा धर्म आहे. प्रकृतीच त्रिगुण आहे. प्रकृती म्हणजे निसर्ग नाही, ज्याला आपण म्हणतो माया. सांख्य तत्वज्ञानामध्ये या त्रिगुणाला म्हटलेलं आहे प्रधान. नवीन शब्द आहे प्रधान. कारण या जगामध्ये त्रिगुणांचाच जोर जो आहे तो चालतो. त्रिगुणांचंच बळ आहे, तोच प्रधान आहे. तेच तिन्ही गुण. तर या तिन्ही गुणांपेक्षा जे चैतन्य आहे ते कसं आहे तर म्हणे ते सूक्ष्म आहे, असंग आहे. आणि या त्रिगुणांचा प्रभाव त्याच्यावर होतच नाही. जसं आकाशामध्ये धूळही उडत आहे, पाऊसही पडत आहे, ढग येत आहे, आकाशामध्ये चांगलं संगीतही ऐकू येत आहे, कान फोडू संगीतही ऐकू येत आहे. डीजे म्हणतात. पण त्या आकाशाला काहीच होत नाही. आकाश निर्विकार. त्याचप्रमाणे आत्मचैतन्य निर्विकार आहे. चांगली बातमी आहे की ते आत्मतत्व मी आहे. म्हणजे सत्य हे आहे की मी या त्रिगुणांचा साक्षी आहे किंवा त्रिगुणांचा आधार आहे, अधिष्ठान आहे. त्रिगुणांचा खेळ सुरू आहे मनामध्ये. तर पडद्यावर खेळ सुरू आहे, पण पडद्याला काहीच प्रभाव त्याच्यावर होत नाही, फरक पडत नाही त्यात. 2 प्रकारचे काय सिनेमा असतात ना, ट्रेजेडी किंवा कॉमेडी. पण त्या पडद्याला काही. एक डायरेक्टरला विचारलं की तुझी जी मूवी आहे, सिनेमा ट्रेजेडी आहे की कॉमेडी? तर म्हणे मी याचा निश्चय याच्यावर करतो की जर बॉक्स ऑफिसमध्ये हिट झाली तर कॉमेडी, जर काही हिट नाही झालं तर ट्रेजेडी. म्हणजे काही पैसे कमवले नाही तर मग किती चांगला असू दे तो सिनेमा, ट्रेजेडी. सांगण्याचा अर्थ काय, त्या पडद्यावर काही, पडदा नुसता आधार आहे. चैतन्यावर हे त्रिगुण खेळ खेळत आहे. त्रिगुण जणू काही 3 प्रकारचे नट आहे. तर ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. पण आज आपण खालच्या लेवलवर, आज व्यावहारिक सत्यावरच आपण जखडलेलो आहोत. म्हणून या गुणांमुळे आपण खूप प्रभावित होत राहतो. आता इथे काय केलं पाहिजे तर म्हणजे जर तुम्ही तमोगुणी असाल तर रजोगुणी व्हा, रजोगुणी असाल तर सत्वगुणी व्हा. यालाच म्हणतात व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट.
डेव्हलप म्हणजे काय, सत्वाची वाढ होत जाणे. तर जर व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवायचं असेल आणि समाजामध्ये यश कीर्ती ही मिळवायची असेल तर म्हणे या त्रिगुणांमध्ये जे सत्व आहे त्याचं पर्सेंटेज प्रमाण हे वाढवा. आता इथे देवानी लक्षणं सुद्धा सांगितले त्रिगुणांचे. कोणचा गुण वाढलेला आहे हे कसं ओळखायचं, तर म्हणे काही हे चिन्ह. गुरुदेव या त्रिगुणांबद्दल म्हणायचे, म्हणे जसं बाहेर वातावरण बदलतं ना, क्लायमेट, ते म्हणायचे इट इज अ क्लायमेट ऑफ माइंड. सात्विक वातावरण. आज पावसाळा आहे, तर उन्हाळा आहे, तर हिवाळा आहे. मनामध्ये सुद्धा असे ऋतू आहे. आता पाऊस येणार आहे तर त्याचे चिन्ह दिसू लागतात. वारं सुटतं, ढग येतात, वातावरण थंड होतं, म्हणजे आता पाऊस येणार. त्याचप्रमाणे मनामध्ये म्हणजे जेव्हा सर्वद्वारेषु देहेस्मिन, काल पाहिलं ना आपण, प्रकाश उपजायते. सगळ्या इंद्रियांमध्ये प्रकाश आहे, तेजस्विता आहे. आणखीन बुद्धी सुद्धा सूक्ष्म आहे, एकाग्र आहे. सगळं काही मला समजत आहे. विवेकाचं प्राधान्य आहे. तर म्हणे असं समजा की सत्वगुण वाढलेला आहे, चिन्ह आहे. मनामध्ये प्रसन्नता आहे, मन शांत आहे, विषय निरपेक्ष शांती आहे, विषय सापेक्ष नाही. विषय नाहीये तरी मनामध्ये समाधान आहे. हे चिन्ह कशाचं आहे, सत्वगुणाचं. रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्येर विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा रागद्वेष कमी होतात. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे, जेव्हा मन आपलं चांगलं असतं त्यावेळेस आपण क्षमा करून देतो, जास्त द्वेष वगैरे, चालेल ठीक आहे काय. आणि जर मन गडबड असेल तर नाही, रजोगुणाचं प्राबल्य असेल तर क्षमा वगैरे काही नाही, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. शांत मन व्यापक असतं, आहे की शांत मन शुद्ध असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो इंग्लिशमध्ये, प्युअर माइंड इज पॉझिटिव्ह माइंड, प्युअर माइंड इज पीसफुल माइंड, प्युअर माइंड इज प्रोग्रेसिव्ह, पीसफुल, पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल. किती झाले, 4 पी. 1 पी जर आला तर प्युरिटी, पावित्र्य जर आलं तर पहा, हे सगळे लक्षण त्याच्याला. सकारात्मकता येते, शांती येते, निरुपद्रव आपण काय पाहिलं, आणि शांत मनामध्ये शक्ती असते. प्रभू रामचंद्र शांत होते पण निर्मळ होते. तर इथे म्हणतात सत्वाची वाढ आपण केली पाहिजे. आता पहा इथे विचार काय आहे की 3 गुण आहे. दुसरा मुद्दा 3 गुण नेहमीच राहतील, काल मी सांगत नाही. तिसरा मुद्दा, हे 3 गुण निसर्गावरच अवलंबून आहे की तुमच्या साधनेवर सुद्धा अवलंबून आहे, त्यांची वाढ होणे किंवा कमी होणे, है ना. हा तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा, चिन्ह काय आहे, कोणचं गुण आलं की काय होतं. तर असं खूप सविस्तर भगवंतांनी चर्चा केली. तर म्हणजे जेव्हा विवेक शक्ती वाढलेली आहे तेव्हा समजायचं की सत्वगुण.
आता पहा, भगवान शंकराचार्यांना पहा, 9 वर्षाचे असतानाच त्यांनी विष्णू सहस्रनाम त्याच्यावर भाष्य म्हणजे किती ते सात्विक असायला पाहिजे, विवेक शक्ती किती असायला. 9 वर्षाच्या मुलाला ते कळतं का? आणि विष्णू सहस्रनामावर भाष्य लिहिण्यासाठी तुम्हाला पुराणांचं ज्ञान असायला पाहिजे. कारण ते जे नावं आहे त्यांचा संदर्भ काय पुराणाचे, भगवंताच्या काय काय लीला झाल्या, काय काय त्यांनी चरित्र केलं, काय काय अवतार घेतले, या सगळ्याचा अभ्यास ज्यांनी केला आहे तोच ते भाष्य लिहू शकतो. त्यानंतर काही नाव तात्विक आहे, म्हणजे त्याची फोड करून त्याचा मतितार्थ काय आहे. विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभू, आपण नुसतं म्हणतो पण याचा अर्थ काय, विश्वम वषट्कार. सगळ्यात पहिलं भाष्य शंकराचार्यांनी विष्णू सहस्रनामावर केलं. ते पाहूनच त्यांचे जे गुरु प्रसन्न झाले आणि ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही पुढचे भाष्य लिहू शकता. 8 वर्षे चतुर्वेदी है ना, 12 सर्वशास्त्रवेद, प्राप्ते तु 16 वर्षे नाही 16 कृतवान भाष्य आणि 32 मुनिरभ्यगात. हा श्लोक मी आधी सांगितला आहे. म्हणजे 8 वर्षात 4 वेदांचा अभ्यास केला. 12 सर्वशास्त्र, सगळे शास्त्र त्यांनी वाचले किंवा त्याचं ज्ञान मिळवलं. 16व्या वर्षात सगळे भाष्य लिहून टाकले. 10 उपनिषदांवर, ब्रह्मसूत्रावर, आणि 32 वर्षात तर निघूनही मुनिरभ्यगात. बुद्धी किती तेजस्वी असेल, म्हणजे किती 90% 95% सत्व असेल. तसं आपण पाहतो महर्षी वेदव्यास, त्यांचं लिहिलंच आहे, नमोस्तुते व्यास विशावदूते. 18 पुराण, महाभारत, ब्रह्मसूत्र. तर बुद्धीमध्ये तेजस्विता आहे. म्हणून ते म्हणतात की फक्त इंद्रियच नाही तर अंतःकरणस्य बुद्धे वृत्तीही प्रकाश. शंकराचार्य म्हणतात अंतःकरणामध्ये जी बुद्धिवृत्ती आहे ती सुद्धा एकदम जगमग 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 आहे. म्हणजे असं नाही मला तरी कळतच नाही आहे हे काय ते काय, परत सांगा. मंद बुद्धी, आपली बुद्धी म्हणजे 0 वॉटचा डिंग नाही, एवढंच आहे. हळूहळू वाढवू शकतो आपण. ते आजकाल असतं काही काही लॅम्प आले त्यांना, एकदा टच केलं की थोडा वेळ, दुसऱ्यांदा आहे ना. असे तर बुद्धीला सुद्धा सत्संगाच्या द्वारे त्याला चार्ज केली पाहिजे. ज्ञानम यदा तदा विद्यात, जेव्हा ज्ञान वाढलेलं असेल, ज्ञानामध्ये आवड उत्पन्न झालेली असेल, तेव्हा समजा हा आता मी सात्विक होत आहे. विवृद्धिम सत्वमी, लिंग आहे, चिन्ह आहे. अच्छा, रजस उद्भूतस्य इदम चिन्हम, पुढच्या श्लोकात 12व्या श्लोकात म्हणे रजोगुण अंतःकरणामध्ये आता हावी झालाय. काल सांगितलं ना, एक एक गुणाचा काय जोर असतो. आता रजोगुण त्यामुळे कसं काय समजायचं, त्यामुळे खूप जर मनामध्ये लोभ उत्पन्न होत आहे, लोभ पण कशाचा हे महत्वाचं आहे. लोभ जर सत्संगाचा असेल तर त्याला रजोगुण नाही म्हणणार, सत्वगुण आहे. लोभ म्हणजे काय,
परिभाषा काय लोभाची? पाहिजे, पण पाहिजेच नाही, अजून पाहिजे. परद्रव्या इच्छा शंकराचार्य म्हणतात, म्हणजे आपल्या खिशामध्ये पैसा तर आहे तर ठीकच आहे, पण दुसऱ्याच्या खिशामधील पैसा सुद्धा मला मिळू दे, याला म्हणतात लोभ. मी नेहमी म्हणतो ना, ये दिल मांगे मोर, हा लोभ आहे. मोर मोर. क्रिकेटमध्ये ते सगळे स्टेडियममध्ये बसलेले असतात आणि चौकार षटकारचे असे पोस्टर असतात. चौकार लावला की मग तर काय 6 म्हणजे अजून पाहिजे. मग 6चं उलट केलं तर 9 दिसतं. म्हणजे फक्त सिक्सर नको, अजून 9 असं काही, म्हणजे खूप रंग बनवा, अजून पाहिजे. तर एक ही जी वृत्ती म्हणजे समाधान नाही, सोपं समाधान. तसंच हिंदीमध्ये एक दोहा आहे, साधू इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं, स्वामी जी भी भूखे न जाए, साधू न भूका जाए, असं म्हटलं. हे मी थोडं चेंज केलं. म्हणजे एवढा पैसा किंवा अन्न पाहिजे की घरातील सगळे लोक समाधानी संतुष्ट. आणि जर कोणी अतिथी आला तर त्याला सुद्धा देता आलं पाहिजे, बस एवढं. हे नाही की 10 जनरेशन्स, पिढी म्हणतात ना, तेवढ्या पिढ्या मी खाऊ शकतो, एवढं द्या. तर ही लोभ नावाची एक वृत्ती. अच्छा, लोभाची तुम्ही मर्यादा ठरवू नाही शकत. म्हणजे असं नाही सांगू शकत की 1 कोटी रुपयाला म्हणजे झालं, सगळ्यांचा लोभ वेगवेगळा आहे सगळ्यांचा. आणि कोणाला 1 कोटीमध्ये पुष्कळ आहे, समजा अरे फक्त 1 कोटी, मला तर जगातील पहिल्या 10 टॉप लोकांमध्ये नाव माझं आलं पाहिजे, तोपर्यंत जमा. मिलेनियर काय, बिलेनियर लोभ. आता लोभावर पुष्कळ आहे, गोष्टी आहे लोभावर. एकदा ब्रह्मदेवाने सगळ्यांना बोलवलं, म्हणे आम्ही तुम्हाला देतो काही. सगळे आपलं काय घेऊन या, भांड किंवा पात्र. सगळ्यांनी आणलं, माणसांनी सुद्धा आणलं, पण ते माणसांनी कापडाने असं झाकून ठेवलं होतं. आता झालं असं की त्याच्यामध्ये ते ब्रह्माजी देत होते, पण ते काही भरतच नव्हतं. पण हे कोणचं पात्र आहे, भरत नाही. तर कापड बाजूला केलं तर कवटी, म्हणजे डोकं, म्हणजे बुद्धी अजून पाहिजे. त्या माणसाची गोष्ट आहे, त्याला सांगितलं संध्याकाळपर्यंत तू धावत जा, जेवढं तू धावेल तेवढी जमीन तुझी. सगळ्या गोष्टी. मैदास आहे, किंग मैदास, ज्याला स्पर्श करेल सोनं. सुरुवातीला त्याला बरं वाटतं, पण आता जेवायला बसला तो, पोळीला टच केलं, पोळी सोन्याची झाली. रामायणाने म्हटलेलं आहे, जिमी प्रति लाभ लोभ अधिकारी. जेवढा आपल्याला लाभ दिसतो तेवढा लोभ होत जातो. सुखद वस्तूची प्राप्ती जेव्हा आपल्याला होते तेव्हा त्या सुखद वस्तूचा लोभ, सगळ्याचा लोभ होत नाही, ज्याच्यामध्ये सुख दिसतं. आता कोणाला पैशामध्ये सुख नाही दिसत आहे, कोणी यश कीर्तीमध्ये ज्याला सुख दिसत आहे, तो पैसा नको, माझं नाव आलं पाहिजे, फोटो आला पाहिजे, त्याचा लोभ कुठे, यश कीर्ती. कोणाला पद पाहिजे, वेगवेगळं. वृत्ती हीच आहे की जेवढं आहे त्याच्यामध्ये मी समाधान.
परद्रव्यात स्थितायचं म्हणतात लोभ. आता ह्या रजोगुणामुळे हा लोभ येतो. पण आता पहा, हाच लोभ सुखद असतो, म्हणजे चांगला मानला जातो जर हा लोभाचा विषय देव असेल, ज्ञान असेल. भरताला सांगितलंय रामायणामध्ये की तो खूप लोभी होता. रामाचा लोभी होता. अरे लोभी म्हणजे तर चांगला नाही, चांगला गुण नाही आहे म्हणे. नाही, लुबुद मधुप इव तजईन पासू, रामचरण पंकज मन, भगवंताच्या चरणकमळाचा लोभी. जसं भुंगा असतो ना, भुंगा त्या फुलामध्ये जातो ना, रस लोभी, पराग म्हणतात त्या, मकरंद म्हणतात, घेई छंद मकरंद, परिसोडिना ध्यास. त्यामुळे भरताचं मन त्या भुंगाप्रमाणे, आणि भगवंताचे चरण जणू काही कमळ आहे. तर लोभ आहे, तर लोभ म्हणजे कधीच माझ्या मनामधून भगवंताचं विस्मरण न हो. हा लोभ तर चांगला आहे, सात्विक लोभ झाला. आता लोभ रजोगुणाचा, पण जर विषय चांगला आहे तर सात्विक झाला. लोभ सांसारिक वस्तूची जी एक लालसा आहे, तृष्णा आहे, त्यानंतर लोभ. तर आता रजोगुण वाढल्यामुळे लोकांना समाधान होत नाही. सध्याच्या काळात हे खूप आहे. किती लोभ आहे बाप. हाव म्हणतात त्याला, अजून नाही. शरीराला कष्ट देऊन पैसा मिळवतात, गंमत आहे. आणि मग त्या शरीराला ठीक करण्यासाठी पैसा औषधामध्ये खर्च करतात. ते चक्र आहे. सायकल चालवतोय तो कुठे, जिम मध्ये. आधी तो सायकलच चालवायचा, पण खूप पैसा कमवला आता कारमध्ये किंवा इकडे. आता तब्येत बिघडली, आता ते डॉक्टर म्हणतात सायकल चालवा. एक पहियाची, एक चाक. तर लोभामुळे तब्येत आपण बिघडवतो. नाही, पण आता जर एम्बिशन नसेल तर मग प्रगती कशी? म्हणजे असं एक तरुण लोकांमध्ये, बी एम्बिशियस. एम्बिशियस तर मराठीत महत्वाकांक्षी, म्हणजे तो माणूस. आता पण त्याची लिमिट तुम्हाला हे करावं लागेल, नाही तर अंत नाही आहे. म्हणजे आपल्या इथे असं नाही म्हटलं की तुम्ही दरिद्र होऊन नुसतं बसलेला आळशी असतं म्हटलं. पण एम्बिशन एक तर चांगली पाहिजे, किती पाहिजे त्याची सुद्धा एक लिमिट आहे. यस, यू बी एम्बिशियस, पण हाऊ मच. स्वतःच बिघडवून काय. लोभ प्रवृत्ती. दुसरं गुण काय आहे रजोगुणाचा, तर म्हणे प्रवृत्ती, प्रवर्तनम, सामान्य चेष्टा. शंकराचार्यचं म्हणतात रजोगुण आला की माणूस बसू नाही शकत, कारण की प्रवृत्ती आणि तेवढ्या सामान्य चेष्टा. आणि पण सगळ्यांचा अनुभव आहे, सकाळी आपण उठतो, मग थोड्या वेळानंतर काय, आता जरा हातपाय हलवले पाहिजे, कारण काय रजोगुण वाढतो. रात्री तमोगुण असतो, पहाटे पहाटे सत्वगुण, मग जसा जसा सूर्य वर जातो रजोगुण. मग प्रवृत्ती करण्याची इच्छा होते. आता 12 वाजता ध्यान करणं जरा कठीण होतं. दुपारी, कारण रजोगुणाचा प्रभाव जास्त. तर प्रवृत्ती. अच्छा, ज्या लोकांमध्ये खूप जास्त काय म्हणतात रजोगुण आहे, त्यांना शांत बसणं म्हणजे फार कठीण. सकाळपासूनच सुरू, सकाळी सकाळी महाभारत सुरू. सकाळी रामायण झालं पाहिजे, पण महाभारत. वाद भांडणं किंवा जोरजोराने बोलणे वगैरे. सकाळी घरी 2 तास मौन राहायला पाहिजे सगळ्यांनी.
तर कोणीही सांगायचं, करून पहा मौनम. तर हळूहळू काय होतं, रजोगुण वाढतो, प्रवर्तन. मग काय आहे, अच्छा इथे म्हणतात सामान्य चेष्टा, म्हणजे सामान्य काही ना काही करणं, केल्याशिवाय स्वस्थ बसवलं जात. म्हणून याचाच भाऊ जणू काही आहे. पुढे लिहिलेलं आहे आरंभ. आरंभ म्हणजे कस्य आरंभ, कर्मणाम, कर्माचा आरंभ, म्हणजे तो कर्माची सुरुवात करतो. आता इथे खूप व्यापक अर्थ होऊ शकतो. वेगवेगळे प्रोजेक्ट, वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे काही ना प्रोजेक्ट समोर ठेवतो, कारण त्याच्या मनात रजोगुण आहे, तो त्याला प्रेरित करतो. काही नाही तेवढे जरा फिरूनच येतो असं आहे. आणि म्हणून पुढे काय म्हणतात, आशम. हे सगळे क्रियेचेच वेगवेगळे नाव आहे. प्रवृत्ती, आरंभ, कर्मणाम, आणि पुढचं आहे अशम. ते शम नाही बरं का, दिसतंय शम लिहिलेलं, पण विच्छेद करावा लागेल, ते एकदम उलटवून दिले. शम म्हणजे शांती, सत्वगुणाचं याचं चिन्ह आहे. पण इथे काय अशम. अशम म्हणजे शमाचा अभाव, अस्वस्थता. अशा म्हणजे काय, स्वस्थ बसून न राहणे, अस्वस्थ. आपले महर्षी पतंजलींनी एक लिहिलेलं आहे की ध्यानामध्ये अनेक अडचणी येतात, तर त्यांनी 13 अंतराय लिहिलेले आहेत. 13 अंतराय म्हणजे 12. तर त्याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे अंगम अजेयत्व, अंगावर विजय न मिळवणे. म्हणजे काय, काही लोकांना सवय असते सतत हात पाय हलवतात, म्हणजे खुर्चीवर बसलं तर पाय असा हलवतात, किंवा असे असे ते काही स्तोत्र वगैरे म्हणतात, तर जय हनुमान, जय. आता सरळच आहे. याला म्हणतात अंगम अजेयत्व, रजोगुणाचे सगळे चिन्ह आहे. किंवा डोळे शेप आपण सतत कोण येत आहे, कोण जात आहे, कोण रजोगुण. अंगम अजेयत्व. आमच्या ब्रह्मचारी कोर्समध्ये एक ब्रह्मचारी बसायचे, लिहायचे, पण पाय असा हलवत राहायचे, अशी सवय. गुरुजी म्हणायचे आमचे स्वामीजी, म्हणजे तुझ्या पायावर काही मोटर फिट केली त्याच्यामुळे पाय चालत. एकदा तर एका शिबिरामध्ये एक शिबिरार्थी तोंडामध्ये काय म्हणजे सुपारी की काय, पूर्ण क्लासमध्ये चावत आहे सुपारी, आणखी प्रवचन ऐकत आहे. आता त्याच्यामुळे मला त्रास होत आहे, सतत तोंड चालवत आहे. आता कोणी च्युइंगम खाऊन असं गीता जर ऐकलं तर कसं वाटतं. ठीक आहे, क्रिकेट खेळताना ठीक आहे, बॅटिंग करताना तर राजसिकच येते सगळं. म्हणून एक म्हणजे प्रत्याहार किंवा अशम, शम पाहिजे. पण रजोगुण असल्यामुळे तेव्हा आमचे गुरुजी म्हणत होते, म्हणे एका बरोबर मी गेलो कुठे प्रवासामध्ये, कारमध्ये, म्हणजे 3 तास त्याचा हात असा होता तर असाच होता, अगदी हल्ला नाही. स्थिरता, असं स्थैर्य असायला पाहिजे. ते लहानपणी आपण सांगतो स्टॅच्यू मूर्तीसारखं. म्हणजे आपण कुठेही जर बसलो असेल, नुसतं प्रवचनात किंवा ध्यानात नाही, तर स्थिर बसण्याचं. तर इथे म्हणतात अशमः. रजोगुण जेव्हा वाढतं तेव्हा, किंवा रजोगुण येतं तर ते होत नाही. अशम
स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? हर्ष रागादी प्रवृत्ती. स्पृहा सर्व सामान्य वस्तू विषया तृष्णा. सगळ्या सामान्य वस्तू जे विषय आहे, सामान्य विषय, त्यांची एक तहान, तृष्णा, प्रत्येक त्याला म्हणतात स्पृहा. थोडा थोडा फरक आहे. मी काल सांगितलं ना, स्पृहा ज्याची तृष्णा आहे ती वस्तू मिळाली की मग त्याचा अजून लोभ, मग अजून त्याच्यामध्ये आसक्ती वाढत जातात. सुरुवातीला फक्त इच्छा आहे, इच्छा पूर्ण झाली की अजून पाहिजे. आता ती वस्तू आली की आता ती वस्तू माझ्या जवळच राहावं, दुसरीकडे आसंग. तर हे रजोगुणाचे सगळे काय लक्षण आहे. अच्छा, मग इथे म्हणतात रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभ, रजोगुण वाढलेला आहे हे तू जाणून घे. विवृद्धे हे पहा, एक असतं रजोगुण असणं आणि ते वाढलेलं असणं, म्हणजे अगदी शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर ते आता व्यक्त होत आहे. त्याला म्हणतात विवृद्ध. आता सध्या तमोगुण सगळ्यांमध्ये आहे पण विवृद्ध नाही. अपेक्षा आहे म्हणजे आय होप सो. पण रात्री 9-10 वाजता आता तो विवृद्ध होईल. आता रजोगुण हळूहळू शांत. तर याप्रमाणे हे तिन्ही गुण येत राहतात, जातात, येतात, जातात. आता म्हणे तमोगुण आलं, याचं लक्षण काय, याचं चिन्ह काय, लक्षण लिंग. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. अप्रकाशो प्रवृत्तिश्च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन. वेगवेगळ्या श्लोकामध्ये अर्जुनाचे वेगवेगळे नाव आहे. भरतर्षभ म्हणजे भरतवंशामधील श्रेष्ठ राजा किंवा श्रेष्ठ राजपुत्र भरतर्षभ. आता कुरुनंदन, कुरुवंशामध्ये त्याचा जन्म झाला आहे, कुरुनंदन. हे अर्जुन, आता तुला जर हे जाणून घ्यायचं असेल की तमोगुणाचं काय चिन्ह आहे, तर म्हणे ऐक. अप्रकाश, पहिलंच लक्षण काय, अप्रकाश. आता बा 11व्या श्लोकामध्ये सत्वाचं वर्णन होतं, त्याच्या एकदम विरुद्ध आहे. तिथे काय होतं, प्रकाश, प्रकाश उपजायते, आणि इथे अप्रकाश, अंधार झालेला आहे. अविवेक अत्यंतम. अविवेक, अविवेक म्हणजे बुद्धीची जी सामर्थ्य आहे समजण्याची, ती सामर्थ्य आता लुप्त झालेली. बुद्धी चालत नाही, लोक म्हणतात ना बुद्धी चालत नाही. आता 11 वाजता रात्री तुम्हाला झोप येत आहे आणि त्यावेळेस जर एकदम ब्रह्मसूत्र तुम्हाला त्याच्यावर प्रवचन विधत केलं, काय मीच फक्त जागा राहील, बघता जागा होतं. ते लहान पोरांना गोष्टी सांगतात, तो झोपून जातो, ते बाळ ते झोपून जातं. मग एकदम लक्षात अरे आता झोपला. थोड्या वेळानंतर बुद्धी स्विच ऑफ, तमोगुणामुळे अप्रकाश. असं नाही की त्याच्यामध्ये बुद्धी नाही आहे, लक्षात घ्या. तो सकाळी पहाटे उठून सगळं सांगतो, सगळं पटापट पटापट, कारण त्यावेळेस सत्वगुण विवृत्त आहे, पण रात्री तमोगुण. आता ही स्थिती जेव्हाही असू दे, म्हणजे जेव्हाही असू दे, दिवसा सुद्धा असू शकते. रात्री झोप झाली नाही आणि दिवसा जे आपण काही असं सूक्ष्म काही विचार करायला बसलो नाही, बुद्धी
रिजेक्ट करते नंतर. म्हणून लोक म्हणतात आधी जरा एक झोप घेऊन घ्या, अर्धा तास, मग फ्रेश होणार, फ्रेश टवटवीत झाली पाहिजे. तर जेव्हा असं नसतं, समजत नाही, काही आकलन होत नाही. दुसरं काय लक्षण आहे? अप्रवृत्ती, काही करण्याची इच्छा होत नाही. नंतर करू, उद्या करू, परवा करू. अप्रवृत्ती. प्रवृत्ती अभाव तत्कार्य, कार्य करण्यामध्ये काही आवड नाही. तर आळशी लोकांची ही वृत्ती असते, प्रवृत्ती होत नाही. मग तिसरं काय लक्षण आहे? प्रमाद. प्रमाद म्हणजे मी सांगितलं तर विसरणे. प्रमाद म्हणजे मराठीमध्ये काय? अपराध. पण इथे अपराध अर्थ नाही आहे विसर. अनेक वेळा होतं, पण लोकांना रागवतो. काही आपण पत्र किंवा काही दिलं, हे जरा देऊन दे, आणि तो म्हणतो मी विसरलो. आता लोक त्याला राग, कसा काय तो विसरला? तो म्हणा जर मला माहीत असतं कसा काय विसरलं, तुम्ही विसरलो असतो का? हेच तर नाही कळत, तर कसा काय विसरलं? ही गंमत. तर आता तमोगुणामुळे ही सगळी हे दोष येतात. सत्वगुणामध्ये सगळं लक्षात आहे त्याला. स्मृती तेज आहे, पण इथे काय? प्रमाद. तिसरं लक्षण. चौथं लक्षण मोह. मोह म्हणजे काय? परत अविवेक. मोह म्हणजे अविवेक. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान असंही म्हणतात. जे जसं समजायचं तसं न समजून उलटं समजणं किंवा वेगळं समजणं, त्याला म्हणतात मोह. मोहापासून शब्द बनतो मूढ. मूढ म्हणजे आपण काय म्हणतो? मूर्ख. मूर्ख म्हणजे काय? अरे तुला काही कळत नाही का? वेगळंच करतो काय? सांगितलं काय ते करत आहे, किंवा त्याला समजतच नाही. तर मोहग्रस्त तो झालेला आहे, मोहित झालेला आहे, म्हणून त्याला कळत नाहीये. तर मोहचा विरोधी काय? ज्ञान. म्हणून अर्जुना प्रसिद्ध श्लोक आहे शेवटचा, नष्टो मोह. कारण आता 18 अध्याय त्यांनी ऐकले, 17 अध्याय. पहिला अध्याय स्वतःच सांगितलं अर्जुनाचं. त्याचं फळ काय झालं? त्याचं मोहनाश. उपनिषदामध्ये म्हटलंय तत्र को मोह कशोक. तिथे मोह कुठे राहणार? म्हणजे सूर्याचा जर उदय झाला, सूर्य उगवला, तर मग अंधार. त्याचप्रमाणे बुद्धीमध्ये ज्ञानाचा उदय झाला तर मग मोह नाही. पण जोपर्यंत तमोगुण आहे, कठीण आहे. तर मोह आहे. तर किती लक्षणं झाले? अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह. 4 एतानि जायन्ते तमसी विवृत्ते. तमोगुण वाढल्यावर हे सगळे उत्पन्न होतात. असं. अच्छा, अनेक बुद्धिमान लोक सुद्धा चूक करतात किंवा त्यांना कळत नाही, जेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये काय? तमोगुणाचा प्रभाव जास्त. असं म्हणतात तर त्या न्यूटन बद्दल म्हणतात. मांजरीने पिल्लं दिली, एक भोग त्यांनी केलं, पण तो काय म्हणाला की 2 भोग करावं लागतं त्या मांजरीला जायचं. का? म्हणे एक मांजरीसाठी आणि पिल्लासाठी. पिल्लासाठी छोटं. आता हे असं न्यूटन बद्दल म्हणतात. पण शंका आहे, ते आहे का न्यूटन बद्दल? आहे. आता एवढा मोठा, पण त्याला सुद्धा कळलं नाही. म्हणजे त्या दिवशी किंवा त्यावेळेस तमोगुणाचा प्रभाव जास्त होता. विवृद्धे तमस. तर असं होऊ शकतं. आता अर्जुनालाच कळत नव्हतं.
अनेक मोठे लोक सुद्धा चूक करतात, होतात. कारण हे त्रिगुण तर नेहमीच एकसारखे राहत नाही. झालं आहे 3. अच्छा, आता म्हणतात की हे तर आपण या जीवनामध्ये अनुभव करतो. आता पुढचं पहा, हे त्रिगुण म्हणजे किती जबरदस्त यांचा प्रभाव आहे. पुढचा जन्म कसा मिळेल, कसा होईल, कुठे होईल, हे याच्यावर अवलंबून आहे की तुमच्यामध्ये कोणते गुण आहे. म्हणून आता शंकराचार्य म्हणतात, मरणद्वारेण अपि यत् फलं प्राप्यते तदपि संग राग हेतुकम सर्वं गौणम एव इति दर्शयन आह. मरणाच्या वेळेस आपली अवस्था कशी आहे त्याप्रमाणे पुढचा जन्म निर्धारित होतो, निश्चित. आता पहा, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. आता पहा, पुढच्या जन्माबद्दल म्हणतात आहे, कोणचा लोक मिळेल मला, तर याच्या म्हणतात यदा. यदा म्हणजे जेव्हा. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयम याती. याती म्हणजे गच्छती, मरणाला प्राप्त होतो. इथे मरणासाठी कोणता शब्द दिला? प्रलय. जग जरी चालू असेल तरी या व्यक्तीचं तर काय झालं? प्रलय, लय, तो मेला. प्रलयम, जग चालू आहे पण आता याचं मरण झालं. प्रलयम, प्रलय सुद्धा वेगवेगळे आहे. निद्रेमध्ये, निद्रेला सुद्धा मी सांगितलं ना प्रलय म्हटलेलं आहे. नित्य प्रलय निद्रा आहे. पण एक फरक आहे निद्रेमध्ये आणि मरणामध्ये. काय फरक आहे? परत त्या शरीरामध्ये आपण जन्म घेतो निद्रेमध्ये, पण मरणामध्ये नवीन देह, हा फरक आहे. अच्छा, तर प्रलय म्हणजे मरणाच्या वेळेस जर सत्वगुण 95%, 98% आणि इथे त्या जीवासाठी एक शब्द दिलेला आहे, देहभृत. दिसतंय का? देहभृत म्हणजे तो जीवात्मा. देहाचं ज्यांनी भरण पोषण केलेलं आहे, देहामध्ये जो आत्तापर्यंत दिसत होता असा तो जीवात्मा देह ठेवतो जेव्हा प्रलय याती. आणि त्यावेळेस त्याची काय स्थिती होणार? सत्वगुण. अच्छा, तर मग आता काय होईल? तेवढे तदा, यदा आहे मग तदा. तदा उत्तम विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते. म्हणजे अशा लोकांमध्ये जातो जे अमल लोक आहे. अमल म्हणजे निर्मळ, शुद्ध, मलरहिताम लोका, म्हणजे उच्च लोकांमध्ये जातो असं इथे म्हटलं. आता पहा, इथे ही पहिली ओळ फार महत्वाची की जेव्हा सत्वगुण वाढलेला आहे, म्हणजे आता आत्तापासून हे करावं लागेल आपल्याला. तेव्हा मरणाच्या वेळी सत्वगुण. जर सत्वाची सवयच नाहीये तर मग कसं काय? ईशावास्योपनिषदामध्ये शेवटी मंत्र आलेले आहे. एक उपासक आहे, हिरण्मयेन पात्रेण सत्यस्याभिहितं मुखम. ज्यांनी आयुष्यभर सूर्याची उपासना आहे आणि आता तो अगदी शेवटच्या क्षणी मरणासन्न झाला आहे,
तेव्हा तो काय म्हणतो, क्रतो स्मर कृतकम स्मर, कृतो स्मर कृतकम स्मर. आत्तापर्यंत जे मी आयुष्यभर चांगले चांगले कर्म केले, आता ते मी आठवतोय. असं म्हणजे तो, अरे तू स्मरण कर स्वतःला. म्हणजे मनाला इकडे तिकडे जाऊ नको देऊ. जे काही चांगलं चांगलं ते आठव. सत्व. आणि जो असा करतो मग त्याचीच गती ब्रह्मलोक, वैकुंठ है ना, याला म्हणतात अमल लोक, उच्च लोकांमध्ये जातो. असंच वर्णन आलेलं आहे भीष्म पितामहांचं. भीष्म पितामह जेव्हा शरशय्येवर पडलेले, ते खूप मोठे भक्त होते कृष्णाचे, आणि ते वाट पाहत होते की कृष्णाला पाहता पाहता मी देह सोडेन त्यांचं. आणि तिथे भागवतामध्ये छान वर्णन आहे. भीष्म म्हणतात आता मी पूजा करू इच्छित आहे तुमची. आता देव म्हणतो तुम्ही इथे अगदी अशा स्थितीमध्ये, म्हणे नाही, मानसिक पूजा. आणि माझ्या पूजेमध्ये आपण वाहतो होतो. म्हणे मी काय वाहत आहे, म्हणे माझी मती बुद्धी ती मी तयार करून ठेवली आहे. मतिरूप कल्पिता, सात्विक शुद्ध पवित्र, आता मी तुम्हाला ती देत आहे. खूपच छान वाटलं. आणि म्हणूनच पहा, अशा त्या अवस्थेमध्ये प्रत्येक अवयवामध्ये बाण घुसलेला आहे, रक्त निघत आहे, किती वेदना होत असते. पण अशा स्थितीमध्ये विष्णू सहस्रनाम त्यांच्या मुखातून निघालं. एवढंच काय, तर युधिष्ठिराने अनेक प्रश्न विचारले, त्याचं उत्तर त्यांनी दिलं. तर अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा सत्वगुण किती वाढले. यदा सत्वे प्रलयम यात. अच्छा, आता हे कोणचे लोक आहे, हे कोण लोक आहे, ते इथे म्हणतात उत्तम विदाम. उत्तम विदाम म्हणजे महदादी तत्वविदाम, ज्यांनी महत्त्वाला जाणलं आहे. महत्त्व म्हणजे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ म्हणजे देव, सोप्या वाच्यात. भगवंताचं तर एक नाव आहे हिरण्यगर्भ. तर ज्यांनी आयुष्यभर त्या भगवंताची उपासना केली, कारण म्हणजे हे वर्णन कोणाचं आहे, उपासकांचं, भक्तांचं. तर ज्याच्या वृत्तीमध्ये देव बसलेला आहे नेहमीच, त्यामुळे तो शेवटच्या क्षणी कसा विसरू शकतो त्याला. तो उत्तम विदाम, महदादी तत्व विदाम. विदाम म्हणजे जाणणारे, भगवंताला जाणणारे, म्हणजे भगवंताशी प्रेम करणारे. हा गीतेमध्ये जे भगवंत म्हणत आहे, माझ्यामध्ये मन लावा, माझ्यामध्ये बुद्धी लावा, मन मना भगवंत भक्ता मध्याजी, किंवा मामेकम शरणम व्रज. तर त्यांनी त्या श्लोकाला जगलं, म्हणजे जिवंत केलं. असे हे लोक जातात अमलाम प्रतिपद्यते मलरहिता. जिथे अशुद्धी नाही आहे. आता नरकाचं वर्णन पहा, तिथे काय नुसतं रडतात ते लोक, मारडाओरड करत आहे, दुःखी आहे. पण इथे काय शांती आहे, शुद्ध आहे. इथे भगवंताचं दर्शन घेत आहे. वैकुंठाचं वर्णन तुम्ही वाचा भागवता, तिथे सगळेजण विष्णूसारखे दिसतात. तर उच्च लोक आहे. आता बघा, या श्लोकाचा संदर्भ सूत्र रूपात 13व्या अध्यायामध्ये एक ओळ आली होती, त्याचाच विस्तार करा. 13व्या अध्यायामध्ये आली होती, मागच्या महिन्यात होते, ऐकलं होतं तेव्हा. त्याच्यामध्ये एक वाक्य आलं होतं, कोणी सांगू शकता? म्हणजे पाहून सुद्धा जरा सांगा मला. पहा 13वा अध्याय, या लोकांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे की सूत्ररूपात एक ओळ त्यांनी सांगितली की उच्च लोकात किंवा उच्च योनीमध्ये किंवा अधम योनीमध्ये जन्म होतो. नाही,
सदसद योनि जन्मसु कारणं गुणसंगोस्य आहे ना. त्रिगुणांमध्ये संग होतो. कोणता श्लोक आहे? पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान कारणं गुणसंगोस्य सदसद योनि जन्म. म्हणजे तो जीव त्या प्रकृतीशी युक्त होतो, प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांमध्ये आसक्त होतो आणि त्यामुळे त्याला सत योनी किंवा असत योनी, उत्तम अधम योनी प्राप्त होते. आता ते सूत्ररूपात सांगितलं, इथे त्याच्यावर भाष्य. गीतेमध्ये हे खूप आहे. एका अध्यायामध्ये एक ओळ ते सांगतात आणि त्याचाच विस्तार पुढे करतात. म्हणून सगळ्यात चांगलं भाष्य गीतेवर गीताच आहे असं लोक, पण ते पाहता आलं पाहिजे. तर सत्वगुण म्हणजे सात्विक लोकांची गती कुठे होती हे सांगितलं. अच्छा, आता रजोगुण आणि तमोगुण वाढलेला असेल आणि मग जर मरणाची वेळ आली तर काय होईल? रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगिषु जायते तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते. भगवंताला बहुतेक जास्त वर्णन करण्याची इच्छा नाही, म्हणून एका श्लोकांमध्ये दोघांचं वर्णन करून टाकलं. नाही तर सात्विक लोकांसाठी एक पूर्ण श्लोक आहे, पण 15व्यामध्ये एका ओळीमध्ये राजसिक लोकांची गती, दुसऱ्या लोकांत तामसिक. हिंदीमध्ये म्हणतात एक श्लोक में निपटा दिया. एका श्लोकामध्ये म्हणजे आता याचा काय विस्तार करावा. तर रजसी प्रलयम गत्वा, रजोगुण वाढलेला आहे आणखी. म्हणजे मरतानाही त्याच्या मनामध्ये काय पैसा, पद, प्रतिष्ठा, हे ते. दुकानामध्ये कोण आहे? किस्से आहे ना, सगळेजण इथे आहेत. दिवा जळत होता, अरे दिवा विजव, तेल जळत आहे. किंवा काय गाईचं काय वासरू केस, हा वासरू केरसोडी काय, हा ते त्याला केस केरसोडी. मुलांना वाटलं की वासुदेवाचं नाव घेत. तर रजोगुणी म्हणजे मन एकदम अस्वस्थ आहे, चंचल आहे. त्याच वासना वाढलेल्या आहेत त्याच्या संसारात. तर म्हणजे त्याची गती काय होते? कर्मसंगीषु जायते. कर्मसंगी म्हणजे कर्मासक्ती युक्तेषु मनुष्येषु जायते. इथे म्हणलेलं कर्मामध्ये जो आसक्त आहे म्हणजे त्याचा जन्म मनुष्य, मनुष्य योनी. हा हो, हे पहा, मनुष्य योनी कर्म योनी, लक्षात आहे. मनुष्यामध्ये कर्म प्रधान आहे. देव लोकांमध्ये कर्म तिथे नाही, ती भोग योनी आहे, चांगले भोग. पण ज्याची कर्मासक्ती अजून संपलेली नाहीये, कर्तृत्वासक्ती, कर्मासक्ती, तर म्हणे तुला मी मनुष्य लोकामध्ये पाठवतो. आता इथे परत कर्म कर, पण असे कर्म कर की त्या कर्मापासून तू मुक्त हो. असे कर्म, सात्विक कर्म, चांगले कर्म. हे पहा, असं म्हटलेलं आहे मनुष्य जन्म जो आहे पाप आणि पुण्य दोघांचं मिश्रणाचं फळ आहे. हा म्हणजे पाप जर असेल 98% तर खाली पशु, ते पुढे लिहिलेलं आहे. खूप सत्व असेल तर देव.
पण जर मिक्स असेल तर मनुष्य. कर्मसंगीषु. अच्छा, इथे कर्मसंग म्हणजे काय? ज्याच्यामध्ये खूप कर्ता भाव आहे, कर्तृत्व खूप आहे. मला हे करायचंय, ते करायचंय, ज्याचा इगो खूप आहे, कर्माभिमान, मी असं केलंय, मी तसं केलंय, अजून हे करायचंय. ते इंग्रजीमध्ये 3 शब्द आहे: प्रमोशन, रिकग्निशन, एप्रिसिएशन. हे या 3 गोष्टी याला सतत पाहिजे. तर मराठीमध्ये काय आहे? ॲप्रिसिएशन म्हणजे कौतुक, सतत त्याला, म्हणजे याचा अर्थ कर्ताभाव पुष्कळ आहे. याला याची एक तहान आहे ना, की माझं नाव आलं पाहिजे, माझं कौतुक, तारीफ, स्तुती. किंवा त्याला काय पाहिजे? रिकग्निशन. रिकग्निशन म्हणजे मान्यता, ओळख. म्हणजे लोकांनी जाणलं पाहिजे की मी सुद्धा या जगामध्ये अवतरित झालेलो आहे आणि मी हे सगळे काम. रिकग्निशन सतत लोकांच्या डोळ्यामध्ये किंवा लोकांच्या मनामध्ये. तिसरं काय सांगितलं मी? प्रमोशन, पदोन्नती. अजून मला हे प्राप्त करायचं आहे. म्हणून काय, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये सतत त्यांना पदोन्नती दिली जाते, म्हणजे ते प्रवृत्त राहतील, त्याच्याशिवाय ते काम करत नाही. तर जेव्हा या सगळ्या आसक्ती आहे म्हणे, तेव्हा देव म्हणतो जा मनुष्य लोकांना, तिथे तुझी ही इच्छा पूर्ण होईल. लक्षात ठेवा, हे आपल्याला क्षीण करण्यासाठी, क्षय करण्यासाठी ही योनी मिळाली, वाढवण्यासाठी नाही. ठीक आहे, माझ्यामध्ये अभिमान आहे, असेल, सगळ्यांमध्ये दोष आहे, पण तो तुम्ही क्षीण करा, संपवा. तरुण वयामध्ये ठीक आहे, सगळे असतात, पण हळूहळू आता काय कृषी, आता म्हणे देवाचं लक्ष, देवाकडे लक्ष. यू एप्रिशिएट गॉड, देवाची स्तुती करा. म्हणून ते ख्रिश्चन लोक म्हणतात ना, ऑलवेज प्रेज गॉड, प्रेज गॉड. पण रजोगुण असेल तर स्वतःची स्तुती. आणि तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु. जर तमोगुण वाढलेला, एकदम अज्ञान, अशुद्धी, पाप, आळस्य, प्रमाद, हे सगळं जर वाढलेलं असेल तर मूढ योनिषु. मूढ योनिषु मध्ये काय आहे? पशवादी योनिषु, पशुवादी. आता त्याच्यामध्ये काही विज्ञान, ज्ञान नाहीये, बुद्धी नाहीये, जसं त्यांना रोज बनवलंय तसं जगायचं. म्हणून त्यांच्याकडून आपण खूप काम करून घेतो, त्यांना बांधून टाकतो, काही पण होतं. समर्थांनी दिलेले आहेत अद्भुत. पशु दिसला की माणसाने त्याचा उपयोग केला. तर पशु आणखीन स्थावर योनी. स्थावर योनी म्हणजे वृक्ष, ही सगळी मूढ योनी आहे. हा देव म्हणतो की बा, तुला चांगला आम्ही जन्म दिला होता, पण तू काही केलं नाही, हात पाय हलवले नाही, त्यामुळे आता तुला अशी योनी देतो, ते तुला काही करायचं, नुसतं उभं राहा. हो, असंच आहे. आळशी तमोगुण आहे ना. जेव्हा चांगला जन्म दिला होता शरीर, तेव्हा तू काही केलं नाही. आता वृक्ष योनीमध्ये तुला हलण्याची काही गरज नाही, वारच तुला हलवे. म्हणजे जेवायची सोय केलेली आहे, पायाच्या खाली जेवण आहे ना. आळशी माणसाला असंच पाहिजे. असंही चिंतन होऊ शकतं बरं का. वृक्षाची निंदा करत आहात, वृक्षामध्ये एवढे गुण आहेत, तो एक वेगळा भाग आहे. पण ते नल कुबेर, मणिगिरीव आहे ना, त्यांना असं वृक्ष योनी प्राप्त, उभे राहतात. तर मूढ योनिषु, जिथे विकासाची काही
काय म्हणतात शक्यता नाही. कारण तुमची कमाई अशी आहे की तुम्हाला अशीच योनी पाहिजे. इथेच तुमची ती वासना एक्झॉस्ट होते. तर याप्रमाणे हे त्रिगुण फक्त या जीवनालाच प्रभावित करत नाही, तर पुढच्या जीवनाला सुद्धा प्रभावित. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये परत थोडक्यात आत्तापर्यंत जे सांगितलं ते भगवंत सांगत आहे. ते आता उद्या पाहू. 16 आहे. कर्मण सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम् रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. कर्मणः सुकृतस्याहु सात्विकं निर्मलं फलम् रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. या अध्यायामध्ये एक वैशिष्ट्य आहे की 3 श्लोक म्हणतात, मग 4थ्या श्लोकात थोडक्यात परत सांगतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नाथ